नमस्कार, मी अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये एक चमचमीत आणि झणझणीत आणि झटपट होणारी अशी सी फूडची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि ती म्हणजे प्रॉन्स राईस। जेव्हा झटपट असं आपल्याला सी फूड खायचं असेल आणि वेळ फार कमी असेल तर त्यावेळी तुम्ही ही डिश बनवू शकता। एकदम झटपट होते, पण चवीला मात्र एकदम अप्रतिम अशी ही डिश तयार होते। रेसिपी मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन एकदम मोफत आहे। नॉनव्हेज बऱ्याच जणांना आवडतं आणि त्यापैकी सी फूड तर बऱ्याच जणांना आवडतं आणि सी फूडमध्ये प्रॉन्स तर सगळ्यांच्याच आवडीचे आहेत। अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच प्रॉन्स आवडतात। प्रॉन्सच्या बऱ्याच डिश तयार केल्या जातात, तर त्यातली ही सोपी अशी डिश मी तुमच्याशी आज शेअर केलेली आहे। एकदम झटपट होते आणि चवीला मात्र एकदम अप्रतिम अशी लागते। कोळंबी बिर्याणीलासुद्धा पाठी काढेल इतकी सुंदर अशी ही डिश तयार होते आणि अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये एकदम झटपट होणारी आणि तितकीच अप्रतिम अशी चवीची अशी ही डिश आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या घरच्यांना खाऊ घाला। तर चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर याच्यासाठी मी हे प्रॉन्स घेतलेले आहेत। हे पाव किलो प्रॉन्स म्हणजेच कोळंबी आहे। कोळंबी स्वच्छ धुवून मी साफ करून घेतलेली आहे। आणि हा आहे राईस। तर हा बासमती राईस आहे। हा 2 वाटी जो आपल्या रोजच्या वाट्या असतात त्या 2 वाटी हा राईस आहे। तर 2 वाटी तांदूळ घेऊन मी तो शिजवून घेतलेला आहे। मोकळा असा भात शिजवून घ्यायचा, पाणी थोडं जास्त उकळवायला ठेवायचं आणि त्यात हा भात आहे तो 80% पर्यंत कुक करून घ्यायचा। कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल थोडं जास्त वापरायचं, कारण आपण हा राईस बनवतो तो चमचमीत होण्यासाठी थोडं तेल जास्त वापरायचं। आणि त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घातलेले आहेत। तर कांद्याचं प्रमाण पण जास्त ठेवायचं आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि तेलामध्ये हा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा। हे बघा, कांदा कच्चा नाही ठेवायचा। कांदा आपल्याला छान अगदी मऊसर होईपर्यंत मस्त असा हा परतवून घ्यायचा आहे। कांद्याचं प्रमाण पण थोडं जास्त ठेवायचं। हे बघा, कांदा अगदी छान अगदी बघा तुम्ही बघू शकता कांद्याचं प्रमाणही थोडं कमी झालं आणि छान अगदी मी परतवून घेतला। आता मी याच्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घातली आहे आणि पेस्ट पण मी ह्या कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घेतली, तिचा कच्चेपणा जाईल याच्यामुळे। तर आता कांदा आणि आलं लसूणची पेस्ट परतवून झाल्यानंतर हे बघा, मी 2 टोमॅटोंची प्युरी इथं वापरलेली आहे। 2 टोमॅटो आहेत तर ते मी मिक्सरला फिरून त्याची प्युरी तयार करून घेतली आणि ती इथे ॲड केलेली आहे आणि ती पण या कांद्या आणि लसणाच्या पेस्टसोबत व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। हे बघा, अगदी अर्धा चमचा मी इथं मीठ वापरलेलं आहे, त्याच्यामुळे जो टोमॅटो आहे तो खूप छान शिजून येईल। हे सगळं आता छान असं मी एकत्र केलं, अगदी थोडंसं पाणी वापरलं आहे आणि छान एकत्र करून घेतलेलं आहे। आणि मीडियम टू स्लो गॅस फ्लेमवर झाकण ठेवून मी हा टोमॅटोची जी प्युरी आहे ती शिजवून घेतलेली आहे। हे बघा, एक 5 मिनटासाठी टोमॅटोची प्युरी आहे ती शिजवून घ्यायची। 5 मिनटं झालेली आहेत। टोमॅटोची प्युरी खूप छान अशी शिजलेली आहे, तिचा कच्चेपणा पूर्णपणे गेलेला आहे। आता मी हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया। तर इथं मी 2 चमचे ही बेडगी मिरची पावडर घातलेली आहे, कलर याने खूप छान येतो। एक अर्धा चमचा मी याच्यामध्ये गरम मसाला पावडर घातलेली आहे। एक अर्धा चमचा मी याच्यामध्ये धणा जिरा पावडर घातलेली आहे। हे जे सगळे मसाले आपण वापरतो त्याच्यामुळेच ह्या राईसची टेस्ट आहे ती खूप छान येते। एक पाव चमचा मी याच्यामध्ये हळद वापरलेली आहे आणि 2 चमचे हा माझा जो घरगुती मसाला आहे तो वापरलेला आहे। तुम्ही तुमचा कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता किंवा तुम्ही बाजारामध्ये मिळतो तो बिर्याणी मसाला तो पण इथं वापरू शकता। चवीप्रमाणे मीठ इथं 1 चमचा मी वापरलेला आहे। पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला पण तुम्ही इथं वापरू शकता। आणि आता हे सगळे मसाले मी ह्या पेस्टमध्ये व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत। मसाले घालताना गॅसची फ्लेम मात्र स्लो ठेवायची। हे बघा, छान असे सगळे मसाले मी ह्या टोमॅटोच्या पेस्टमध्ये एकत्र करून घेतलेले आहेत। आपल्याला पातळ पेस्ट नाही करायची आहे, ही जी ग्रेव्ही आहे ती पातळ नाही करायची आहे, थोडी जाडसरच ठेवायची आहे। आणि आता मी याच्यामध्ये हे प्रॉन्स घातलेले आहेत। प्रॉन्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता।
आणि प्रॉन्स मी याच्यासोबत व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत आणि याला एक वाफ येऊ दिलेली आहे मीडियम टू स्लो गॅस फ्लेमवर. प्रॉन्स शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे 5 मिनिटात हे प्रॉन्स शिजून येतात. 5 मिनिटं झालेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान असे प्रॉन्स शिजून आलेले आहे. ग्रेव्हीला पण छान तेल सुटलेलं आहे. ग्रेव्ही पातळ नाही करायची, आपल्याला ही एवढीच दाटसर अशी ग्रेव्ही ठेवायची आहे, कारण आपण याच्यामध्ये आता भात ॲड करणार आहोत. आता याच्यामध्ये सगळा जो भात आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. 2 वाट्या तांदळाचा हा बघा भरपूर असा भात तयार होतो. अगदी 5 माणसांना आरामात पुरेल एवढा हा राईस तयार होतो. आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून या ग्रेव्हीमध्ये हा जो भात आहे तो अगदी हलक्या हाताने मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. खूप छान असा हा कोलंबी राईस तयार होतो. एकदम झटपट, पण खूप बिर्याणीपेक्षाही अप्रतिम चवीचा असा हा राईस तयार होतो. हे बघा छान असं मी एकत्र करून घेतलेलं आहे. सगळ्या भाताला छान अशी ग्रेव्ही लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असा मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी याला मंद गॅस फ्लेमवर छान अशी वाफ येऊ द्यायची आहे. एक 5 मिनिटं झालेली आहेत. भाताला खूप छान अशी वाफ आलेली आहे. आणि आता याच्यावर मी कोथिंबीर घातलेली आहे आणि सुंदर असा हा असा कोलंबी राईस किंवा प्रॉन्स राईस तयार झालेला आहे. तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. दुपारचं सगळं जेवण करण्याचा जर कंटाळा आला असेल तर त्यावेळी तुम्ही असा राईस करू शकता. खूप झटपट तयार होतो आणि सगळ्या फॅमिलीला पुरतो. तर रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.